नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीवर. आपल्या हक्काचं विचारपीठ. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. वहाळगाव बुद्धविहारात वर्षावास मालिकेतील 5वे पुष्प वर्षावास मालिका सोहळा धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वेनोड आणि वॉर्ड शाखा उल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 5वे पुष्प रविवारी 16 ऑगस्ट रोजी वहाळगाव बुद्धविहारात मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वॉर्ड शाखेच्या महिला सचिव संगीताताई मणिकडे यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष तसेच समता सैनिक आतिश गांगुर्डे गुरुजी यांची निवड करण्यात आली. त्यास वॉर्ड शाखा संस्कार सचिवा शकुंतला साळवे यांनी अनुमोदन दिले. महापुरुषांच्या पूजनाचा मान भोजनदान दाते वंचित बहुजन आघाडी उल्वे शहरचे अध्यक्ष अनंत खंडागळे, उल्वे शहर महासचिव सतीश वाघमारे, उल्वे शहर उपाध्यक्ष सतीश ढाले, उल्वे शहर महिला अध्यक्षा विद्याताई उन्हवणे, उल्वे शहर मीडिया प्रचार प्रसारक महेंद्र माघाडे, उल्वे शहर खजिनदार सतीश बनसोडे, उल्वे शहर संघटक अनुरथ माने व संपूर्ण कार्यकारिणी यांना मिळाला होता. उपस्थित बौद्धचार्य शाखेचे संस्कार उपाध्यक्ष समता सैनिक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आतिश गांगुर्डे व बौद्धाचार्य दीपाताई खरात यांनी सामूहिक बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. शाखेच्या संघटिका सुषमाताई ढाले यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रमुख वक्ते रायगड जिल्हा ऑडिटर अंधश्रद्धा निर्मूलन समिती चिटणीस व केंद्रीय शिक्षिका ज्योतिताई क्षीरसागर यांनी तथागतांचा प्रतित्व संयुत्पाद कार्यकारण भाव या विषयावर साध्या सोप्या व प्रभावी भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच दुःख मुक्ती व मानवाचे मंगल कशात आहे याविषयी मार्गदर्शन केले. शाखेच्या प्रथेनुसार वंचित बहुजन आघाडी उल्वे नोड अध्यक्ष व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबप्रती मंगल कामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून आतिश गांगुर्डे यांनी उपस्थितांना विभाग शाखा राबवित असलेली वर्षावास मालिका तसेच मानवाचे मंगल कशात आहे हे सांगून त्या दिवशी मार्गदर्शन केलं. वॉर्ड शाखेच्या संस्कार सचिवा शकुंतलाताई साळवे यांनी सुंदर असे आभार प्रदर्शन करून नंतर सामूहिक सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. तदनंतर उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल माजी अध्यक्ष बी.टी. कांबळे गुरुजी, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल सरचिटणीस संतोष खंडागळे, महिला कोषाध्यक्षा केंद्रीय शिक्षिका तसेच समता सैनिक अश्विनीताई खंडागळे, केंद्रीय शिक्षिका संगीताताई खरे, केंद्रीय शिक्षिका आशाताई खरात, बौद्धाचारी श्रामनेरी व वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्षा दीपाताई खरात तसेच समता सैनिक देवानंद कांबळे, संगीताताई दिपके, भारतीय बौद्ध महासभा उल्वे नोड विभाग क्रमांक 4 चे अध्यक्ष धनंजय बाबूराव कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष व समता सैनिक अरविंद खरात, कोषाध्यक्ष छगन भावळे, संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, ऑडिटर रमेश तडके, महिला उपाध्यक्षा मनीषाताई अहिरे, महिला सचिवा शीतलताई नरवाडे, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस चंद्रकांत अहिरे, संरक्षण उपाध्यक्ष समता सैनिक पोपटराव कांबळे, वॉर्ड शाखा संघटिका सुजाताताई खंडागळे, पुरुष उपासक नाना खंडागळे, संजय गुलाब नाना खंडागळे, अमर गौतम खंडागळे, लखन खंडागळे, राजेश लक्ष्मण कांबळे, राजेंद्र बुरबुरे, उल्हास साळवे, सतीश कांबळे, भीम कांबळे, रतन सुरवाडे, सचिन कांबळे, अशोक प्रल्हाद गजधाने, रोहन मणिकडे, नागनाथ गजधाने, रत्नागर गजधाने, संदीप इंगळे, गणपत शेंडे, रामदेव रे, गोरख कांबळे, विजय उन्हवणे, रवींद्र गोडबोले, मनोहर कृष्णा सूर्यवंशी, बळीराम कांबळे, मोहन बाळू मोरावकर, महिला उपासिका सुनीता कांबळे, गुलाब खंडागळे आई, माया गणपत शेंडे, सानपाजी सरस्वती धनंजय कांबळे, ज्योती किशोर खंडागळे, अनिता खंडागळे, करुणा खंडागळे, मंगल गायकवाड, महानंद खैरे, वंदना गजधाने, लक्ष्मी गायकवाड, सुशीला बनसोडे, आशा सतीश बनसोडे, रुपाली संदीप इंगळे, मंगल
रसनबेरे, स्मिता महेंद्र माघाडे, ज्योती दिनेश पाचपांडे, पूजा भगत, प्रेरणा तडके, संगीता वाघमारे, बालउपासक अन्वी संतोष खंडागळे, प्रसेन अनंत खंडागळे, अद्विका प्रवीण नरवाडे, संस्कृती राहुल खैरे, स्मिता कांबळे, आर्यन कांबळे, दर्शना पाचपांडे, पौर्णिमा खंडागळे, रिया सुरवाडे, रिद्धी सुरवाडे, आरोही सुरवाडे, संस्थेचे पदाधिकारी, वॉर्ड शाखा पदाधिकारी, तालुका शाखा पदाधिकारी, बौद्धाचार्य श्रामनेरी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, समता सैनिक तसेच विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, उपासक उपासिका, बालबालिका इत्यादी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. थांब चालू डाऊन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर यांचं वहाळ विहारात आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोड या शाखेच्या माध्यमातून आयोजित वर्षावास मालिकेचे पुष्प पाचवे संपन्न होत असताना आपण सर्वजण नियोजित विषयावर मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथे उपस्थित झालात. तुम्हा सर्वांच्या शाखेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. वेळ न घालवता मी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्यासमोर मांडते. सर्वप्रथम अध्यक्षांची निवड होईल. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व बौद्ध संस्कार विधी संपन्न होईल. त्यानंतर नियोजित विषयावर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी अन्नदान केले आहे त्यांच्या प्रती आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून मंगल कामना व्यक्त केल्या जातील. त्यानंतर अध्यक्ष मनोगत होईल. उपस्थितांचे आभार मानून शरणत घेऊन कार्यक्रमाचं सांगता होईल. वेळ घालवता मी शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हामाचे मुक्तिदाते मार्गदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन. तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस व त्यागास माझा पंचांग प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय भीम. अशा प्रमुख वक्त्या सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच इथे उपस्थित सर्व शाखेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर यांनाही माझा सविनय जय भीम. तसेच उपासक उपासिका व बालबालिका यांनाही माझा सविनय जय भीम. कार्यक्रम छोटा असो मोठा, कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे साहेब यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. संपूर्ण विश्वाला दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे महाकारुणिक जनार्दन सल्लर या भारताच्या राज्यघटनेचे 1950 किंवा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या त्यागाला विचाराला कृतज्ञतेद्वारे अभिवादन करतो. तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धर्म कार्याचे सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा आयोजित तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक 4 च्या माध्यमातून वर्षावास मालिका
पुष्प 5वे वहाळ बुद्धविहार या ठिकाणी संपन्न होत असताना या प्रवचन मालिकेसाठी उपस्थित सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर यांना सविनय जयभीम करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांना सविनय जयभीम करतो. आणि या ठिकाणी मला जे अध्यक्ष स्थान त्या ठिकाणी दिले ते मी स्वीकार करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की कार्यक्रमादरम्यान आपण शांतता बाळगा. धन्यवाद. सर्वांना सविनय जयभीम. प्रथमतः पंचांग प्रणाम. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी त्रिसरा पंचशील सामूहिकरित्या ग्रहण करायचं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हाचे उद्धार करते मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व यांच्या त्यागाला माझे पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागास व यांच्या स्मृतीस माझे त्रिवार अभिवादन. तमा भारतीयाची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चाललेल्या धम्मकार्यास माझे सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या ज्योतिताई क्षीरसागर यांनाही माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिश गांगुडे साहेब यांनाही माझा सविनय जय भीम. इथं उपस्थित सर्व पदाधिकारी, वार्ड शाखा पदाधिकारी, समता सैनिक दल, केंद्रीय शिक्षिका, उपासक उपासिका यांनाही माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या जे आपल्याशी नियोजित विषयावर संवाद साधणार आहेत ते म्हणजे मार्गदर्शिका सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर, रायगड जिल्हा महिला ऑडिटर, अंधश्रद्धा समिती सरचिटणीस, केंद्रीय शिक्षिका यांचं स्वागत. मी पनवेल शाखा तालुका खंडागणे साहेब सरचिटणीस यांना मी विनंती करते की एक विचार पुस्तिका देऊन ताईंचे स्वागत करायचे आहे. या अशा प्रकारचे संघर्ष तसेच आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज तसेच स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज तसेच या स्त्रियांच्या शिक्षणाचे उद्धार करते आणि सर्वांच्या शिक्षणाचे उद्धार करते. माता ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले
तसेच या कोणत्याची घटना शुद्धता महामानव बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व माता माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता अहिल्याबाई माता यशोधरा माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ या सर्व महामान्यांना माझा सर्वप्रथम पंचांतरण तसेच पवित्र व आचरणी अशा भारतीय संविधानाचे माझा पंचांतरण तसेच भारतीय बौद्ध महासभेचे युती अध्यक्ष व चैत्यभूमीचे शिल्पकार आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांना व त्यांच्या कार्यालयी माझा पंचांतरण तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा याच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अशा वतीने चाललेल्या धम्मकार्याशी माझा पंचांतरण तसेच ट्रस्टी चेअरमॅन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशजी यशवंतराव आंबेडकर साहेब तसेच ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमॅन ॲडव्होकेट आदरणीय सुभाष जंजाळे साहेब आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराजे यशवंतराव आंबेडकर साहेब या सर्वांना माझा सविनय जय हिंद. आज वहाळ बुद्धविहार या ठिकाणी वर्षावास मालिकेचे 5वे पुष्प गुंफत असताना या ठिकाणी उपस्थित असलेल्या पनवेल तालुका भारतीय बौद्ध महासभा महिला कोषाध्यक्षा आदरणीय अश्विनीताई खंडागळे आणि उत्तम केंद्रीय शिक्षिका यांनाही माझा सविनय जय हिंद. तसेच पनवेल तालुका भारतीय बौद्ध महासभा पुरुष विभागाचे सरचिटणीस आणि विभाग क्रमांक 4चे माजी अध्यक्ष आदरणीय संतोषजी खंडागळे साहेब यांनाही माझा सविनय जय हिंद. तसेच या ठिकाणी विभाग क्रमांक 4च्या माध्यमातून जे कार्यक्रम घेण्यात येतो तर त्या विभागाचे अध्यक्ष आदरणीय धनंजय साहेब कांबळे यांनाही माझा सविनय जय हिंद. तसेच सर्व प्रतीक समुच्चय 5 सिद्धांत म्हणजेच कार्यकारण भाव यालाच कार्यकारण भाव असं संपूर्ण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. वैज्ञानिक कार्यपद्धतीलाच भगवान बुद्धाच्या या सिद्धांताला प्रतीक समुत्तपाद असं म्हणतात. म्हणजे भगवान बुद्धांचा हा प्रतीक समुत्तपाद हा वैज्ञानिक आहे. म्हणजे असा कुठलाही नाही आहे की बाबा बोलला आणि सांगितलं आणि संपलं असं नाही आहे. तर त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा म्हणजे 2500 वर्षांपूर्वी जर कोण वैज्ञानिक जन्माला आला असेल तर तथागत भगवान बुद्ध आलेले आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे वैज्ञानिक आहेत त्यांनी बाकीचा इतिहास म्हणजे नाही का माहिती मिळवली आहे. तर त्यामुळे भगवान बुद्ध असे म्हणतात की ज्याला प्रतीक समुत्तपाद समजतो तो धम्माला जाणतो. म्हणजे त्याला प्रतीकपाद ज्याला समजलेला आहे त्याला धम्म समजलेला आहे आणि ज्याला धम्म समजलेला आहे त्याला बुद्ध समजलेला आहे. म्हणजे आपल्याला जर धम्म समजला म्हणजे जे उपासक वर्ग आहे त्यांना जर धम्म समजलेला असेल तर साहजिकच आहे भगवान बुद्धही समजलेले असतील, भगवान बुद्धांचे विचारही समजलेले असेल, त्यांनी आपल्याला कोणता मार्ग या धम्माच्या माध्यमातून सांगितले आहे तेही आपल्याला समजलं असेल. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याला प्रतीक समुत्तपाद समजलेला आहे त्याला धम्म समजला आहे, ज्याला धम्म समजलेला आहे त्याला बुद्ध समजलेला आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सर्व तत्वज्ञानाचे प्रतीक म्हणजे समुत्तपाद. या प्रतीक समुत्तपादाचे मुख्य आणि एकमेव सुत्त आहे. त्याच्या सुत्तांमधून भगवान बुद्धांनी प्रतीक समुत्तपाद सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणानंतर ना ते सुत्त सांगितलेलं आहे. दिग्विनायक सुत्त असेल किंवा महादीप्तिपदोक्त मज्जिमेकाच या सुत्तांच्या माध्यमातून अनेक सुत्तांच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी हा प्रतीक समुत्तपाद कार्यकारण भाव सांगितलेला आहे. जर भगवान बुद्धांनी या प्रतीक समुत्तपाद सिद्धांताच्या जर उत्पत्ती झाली नसती तर या जगामधील या वैज्ञानिकाला खरं वैज्ञानिक कारण म्हणजे या जगातील लोकांना वैज्ञानिकाचं महत्त्व म्हणजे खरं कारण समजलं नसतं आणि मनुष्य हा वैज्ञानिक झाला नसता. आवाज जास्त हा वैज्ञानिक झाला नसता. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात जे मगाशी सांगितलं की प्रतीक समुत्तपाद ज्याला समजतो त्याला धम्म समजतो आणि ज्याला धम्म समजतो त्याला बुद्ध समजतात. प्रतीक समुत्तपाद हा सखोल आणि त्याच्यामध्ये जर या जगामध्ये जर आपण पाहिलं तर भगवान बुद्धांनी माणसाच्या दुःखाचे कारण माणसाच्या दुःख झाल्यानंतर त्याच्यातून तो बाहेर कसा पडू शकतो हे सुद्धा
भगवान बुद्धांनी सर्वात प्रथम सांगितलेलं आहे. त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सगळ्यात पहिलं माणसाच्या दुःखाचं कारण त्यांनी शोधून काढलं आहे. आणि ते कारण जर आपण पाहिलं, ज्या 12 आर्या आहेत त्याच्यामध्ये दुःख, अनित्यता, अनात्मता आणि निर्वाण हे 4 धम्माचे मूलभूत सिद्धांत आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की या 4 सिद्धांताच्या आधारावरच, म्हणजे जे आपली 4 ब्रह्मविहारे आहेत ना, त्याच्या आधारावरच भगवान बुद्धांनी प्रतीत समुत्त पादाची निर्मिती केली. या सिद्धांताच्या आधारावर म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म घेणं आणि पुन्हा पुन्हा निपण होणं, म्हणजेच मरणावस्था प्राप्त करून घेणं, म्हणजे उत्पत्ती होणं आणि पुन्हा नष्ट होणं. म्हणजे कार्यकारण जो भाव आहे, कारणाशिवाय कोणती गोष्ट घडत नाही आणि त्यासाठी कार्यकारण भाव हा कायम टिकून राहत नाही, तर उत्पत्ती होऊन त्याची पुन्हा म्हणजे रूपांतर होतं. म्हणजे कुठलीच गोष्ट नष्ट होत नाही, कुठलीच गोष्ट ही नष्ट होत नाही, तर त्याच्यामध्ये रूपांतर होत असतं. भगवान बुद्धांनी प्रतीत समुत्तपाद विषयी मज्जिद निकायातील चूल सकुल दाई सुत्तात असे सांगितले आहे की याच्या होण्याने हे होत असते आणि ह्याच्या होण्याने हे होत नसते. याच्या उत्पन्न होण्यामुळे हे उत्पन्न होत असते आणि याच्या विरोधाने म्हणजे विरोधाने हे उत्पन्न होत नसते. तर संस्कार कसा करणार, कारण जी पुढची कडी आहे ना दुःखाची, तर ती संस्काराची आहे. आणि मग त्याच्यावरचे तो अज्ञान असेल तर त्याच्यावर चांगले संस्कार करा किंवा वाईट संस्कार करा, त्याच्याकडे वाईटच संस्काराचं निर्मिती येणार, कारण तो डोक्यात घेणार नाही. अज्ञानामुळे माणूस अधोगतीला जातो, स्वतःच्या धुंदीत राहतो, स्वतःच खरं समजतो. त्याला कुणी काही सांगायचं म्हटलं तर तो इतरांचं काही ऐकत नाही आणि मग माझा खरा, माझ्याच मनाचं सगळं काय खरं आहे. आणि त्यामुळे त्याला असं वाटतं की मी सर्व काय आहे आणि मला कुणी ज्ञान शिकवू नये. आणि तो त्याच्यामुळे ते काय होतं, तर तो अज्ञानात जातो. त्याच्या मानसिकता, त्याची विचारधारा इतरांना समजून घेण्याची किंवा इतरांप्रती जो आदर असेल त्याच्याप्रती त्याची मानसिकता नसते आणि त्यामुळे तो व्यक्ती अज्ञानात जातो. आणि अज्ञानात जाण्याचा अजून एक कारण म्हणजे तो धम्माला आचरण करत नाही. कारण आता आपण एवढा वेळातला वेळ काढून, अमूल्य वेळ काढून आपण घरात आला सर्वजण, कारण याच्यातून आपल्या सर्वांना माहिती आहे की धम्माचं आपल्याला ज्ञान संपादन होणार आहे, ज्ञान श्रवण आपण करणार आहोत. परंतु ज्याला ह्या धम्माविषयी किंवा या अभ्यासाविषयी काहीच त्याला घेणं देणं नाही, तर तो कुठेतरी म्हणजे घरात झोपून असेल अजूनही किंवा काय, तर तो व्यक्ती मग अज्ञानात जाणार. मग त्याला धम्माचं ज्ञान समजणार आहे. मग धम्माच्या विषयी अजून काही माहिती असेल किंवा इतर काही माहिती असेल, सामाजिक ज्ञान समजणार नाही, म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्याला ज्ञान समजणार नाही आणि म्हणून त्याची अधोगती होणार आहे. तो आसक्ती, लोभी होणार आहे. त्याला म्हणजे प्रेम, भावना, करुणा, मैत्री या गोष्टी त्याच्यामध्ये नसणार आहेत. आणि त्यामुळे वास्तवता खरे पाहिलं तर त्याचे अस्तित्व जे आहे ते पूर्ण नष्ट, म्हणजे तो निब्बाणाच्याकडे जाणारा नाही. म्हणजे हे उदाहरण समजलं अज्ञानाचं. तर त्या कडीतून जर दुःखाची कडी आहे, त्या दुःखाच्या कडीतून पहिलं दुःखाची कडी कुठली? अज्ञान. म्हणजे अज्ञानी राहिल्यानंतर काय काय भोगावं लागतं किंवा काय काय गोष्टीला सामोरे जावं लागतं हे आपण आता ऐकलं. मग त्याच्यातून बाहेर पडायचं कसं? तर आपण नेहमी सुज्ञान राहिलं पाहिजे, आपण नेहमी अभ्यासू राहिलं पाहिजे, आपण नेहमी इतरांचा आदर केला पाहिजे, आपण नेहमी चांगल्या गोष्टींचा ज्ञान संपादन केलं पाहिजे. आपल्याकडून 4 गोष्टी इतरांना सांगितल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी, आणि इतरांकडून सुद्धा चांगल्या 4 गोष्टी आपण ऐकून घेतल्या पाहिजेत. कारण मनुष्य हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विद्यार्थी असतो आणि त्याच्या जरी तो किती ज्ञान संपादन केला, मी असो किंवा इतर कोणी असो, किती अभ्यासक असो, किती मोठे मोठे, पण त्यांच्याकडे काही गोष्टी नसतात ज्या एका लहान मुलाकडे असतात. म्हणून आपण प्रत्येकाचं ऐकून घेतलं पाहिजे. प्रत्येकाकडून तो छोटा मुलगा असो, मोठे अभ्यासक असो, कोणी असो, तो प्रत्येक शब्द आपल्यासाठी मोलाचे असतात, म्हणजेच मानवाच्या कल्याणाचे असतात. त्याचं आचरण जर नाही केलं किंवा भगवान बुद्धांनी दिलेले जे पंचशील असेल त्याचं आचरण नाही केलं किंवा अनित्य, अनात्म आणि कर्म सिद्धांत आणि त्यानंतर ना आहे प्रतीत समुत्तपाद, म्हणजे याच्यापासून शेवटी प्रतीत समुत्तपादाचीच निर्मिती झालेली आहे. ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमांना सम्यक समबुद्धी प्राप्त झाली तर त्यावेळेस त्यांनी या प्रतीत समुत्तपादाचा विचार त्यावेळेस केलेला होता.
कारण मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं की प्रतीत्य समुत्पात हा वैज्ञानिक सिद्धांत आहे आणि या सिद्धांताला कोणीच टाळू शकत नाही. कारण कार्यकारण भाव भगवान बुद्धांचा त्यांनी स्पष्ट होतं की कुठल्या ना कुठल्या कारणाशिवाय कुठली ना कुठली गोष्टी घडत नाही, त्या घडण्यामागे काही ना काही कारण असतं. आणि प्रतीत्य समुत्पात सुद्धा म्हणजेच दोन्ही एकच आहे की जे जन्म होतो किंवा त्याचा मृत्यू आहे, तसंच प्रतीत्य म्हणजेच ते अटळ आहे, त्याचा हेतू किंवा त्याचं कारण आहे. आणि समुत्पात म्हणजेच त्याची उत्पत्ती आहे. तुम्ही जेवढ्या गोष्टी ज्या कराल त्याची जेवढ्या कारणं असतील तेवढेच त्याची उत्पत्ती सुद्धा असणार, हे नक्की आहे. आणि म्हणून माणसाने जन्माला आल्यानंतरनं हे धम्म आचरण करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मला असं वाटतं की त्याचं जीवन हे कदाचित व्यर्थ आहे. कारण जर कोणी दुर्भाग्य म्हणजे असं शुभलाभ मी म्हणत नाही आहे, परंतु जन्माला आल्यानंतर ह्या धम्माचं आचरण जोपर्यंत म्हणजे 4 आर्य सत्य असतील किंवा आर्य अष्टांगिक मार्ग असेल किंवा प्रतीत्य समुत्पाद असेल, कर्मसिद्धांत असेल, हा जर आपण अभ्यासला तर संपूर्ण वैज्ञानिक गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. विज्ञानाला धरून सांगितलं, विज्ञान तर नंतर आलं, परंतु हे पहिलं भगवान बुद्धांनी आपल्याला विज्ञान सांगितलं. मग आपल्याकडे ऑलरेडी आहे, जे आपल्याकडे आहे त्याचाच आपल्याला पुण्य उजळणी करायची आहे. पुन्हा पुन्हा म्हणजेच पुन्हा पुन्हा निर्माण होणं आणि पुन्हा पुन्हा निब्बाण होणं. आणि जो या धम्म आचरण करतो तोच प्रकाशाकडे जाऊन निब्बाण अवस्था प्राप्त करतो. खूप महत्त्व आहे. 27 वर्षापासून ही संस्कृती या दानपारणीच्या माध्यमातून तिचा प्रचार प्रसार होत आहे. आणि जे कोणी या दानपारणीला करतात त्यांच्या जीवनात या पुण्याकर्माचं फळ हे नक्कीच त्यांना लाभतं. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी संपूर्ण कार्यकारिणी यांनी आपली ही दानपारणीता इथं पूर्ण करत आहेत. आपण सर्व त्यांच्या या दानामध्ये सहभागी आहात. सर्वांनी हात जोडायचे, सर्वांनी शांत करायचे. दानं ददन्तु सथाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना कीर्ता भवतु गच्छन्तु देवता. सबे पुत्रा परप्रतापचे काणचे मला अनंत आनच तेजेन रक्षण धाम सतेज. अक्का सठाच भूमठा देवा नागा महिंदिका प्रियंतन अनुमोदित्वा किरण रक्षन्तु बुद्ध धम्म संघ शासन. अक्का सठाच भूमठा देवा नागा महिंदिका प्रियंतन अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं. सब दियो विभजन्तु सब रोगो विनश्यतु माते भवन्तञ्चरायु सुखी दीर्घायु भवतु. सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोति भवतु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोति भवतु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोति भवतु. इच्छितं पचितं तुयं क्षिप्तमेव समीक्षतु. सबे पुरेतु चित्त संकल्पास्तु भण्डारसोऽयम्. आयु आरोग्य संपत्ति सब संपत्ति में वत्स ततो निपान संपत्ति इमिनाति समीक्षतु. साधु साधु साधु. धन्यवाद. माझे मार्गदर्शक ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4चे माझे अध्यक्ष तालुका पनवेलचे सरचिटणीस सन्माननीय संतोषजी खंडागे साहेब, त्यांच्या धर्मपत्नी पनवेल तालुका कोषाध्यक्ष केंद्रीय शिक्षिका सन्माननीय अश्विनीताई खंडागे व या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रीती कांबळे गुरुजी बाबा, आमचे आई सुनीता आई कांबळे यांच्या औषधामुळे मला जरा बोलावंसं आलं होतं, पेटलं. कारण मगाशी मला इतकं हे आलं होतं, आईने मला ते लवंग आणि दालचिनी दिली, तेच मी जवळ बसलो आणि मला आता बोलता येतं.
नाही तर मी डोक्यातच बसलो असतो. तर आई खूप धन्यवाद त्यासाठी. तर असं एक पाठबळ आणि इथे उभं राहण्याची ताकद या लोकांकडून मला मिळाली आहे, याचे मी खरंच खूप खूप धन्यवाद करतो आहे. आणि आजच्या विषयाकडे होतो. आजचा विषय ताईंनी जसं सांगितलं प्रत्यक्ष समुत्पाद, आणि गुरुजी आमचे पालीचे अभ्यासक आहेत, त्यांनी 2 शब्दातच तुम्हाला ती गोष्ट समजून सांगितली. अगदीच विषय हा जितका गहन आहे की ताईंनी विश्लेषण करणे तितकंच महत्त्वाचं होतं गुरुजी. त्यामुळे आपण दोघंही त्या ठिकाणी एकदम बरोबर आहे. समजून घेणं आपलं काम, उपासकांनी हे समजून घेणं आपलं काम आहे की माणूस हा जन्माला आलाय आणि जो गती आहे त्याची, ती गती कोणत्या प्रकारची असली पाहिजे. कारण जीवन हे समजून घेतलं पाहिजे. धम्माच्या वाटेवर जो आहे, ताईंनी सांगितल्याप्रमाणे जो प्रत्यक्ष समुत्पाद जाणतो तो धम्म जाणतो. जो धम्म जाणतो त्याला प्रत्यक्ष समुत्पाद समजतोच, हे लक्षात घ्या. आणि प्रत्यक्ष समुत्पाद आपण का समजून घ्यायचं, तर आपल्याला सुगतीला जायचं. ही गती तुम्हाला तेव्हा लक्षात येईल जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष समुत्पाद समजून घ्या. हे भाव कशामुळे निर्माण झालेला आहे, ते प्रत्यक्ष समुत्पाद जेव्हा तुम्ही समजाल तेव्हा तुम्हाला ते भाव लक्षात येईल, ही गती लक्षात येईल. कारण या गतीमुळेच हा सगळा पसार आहे ना, या गतीचा आहे. ठीक आहे. आणि हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे तो सुगतीसाठी. आपली गती सुगती म्हणतो ना आपण, सुगतीला जावं मनुष्य. एखादा व्यक्ती जेव्हा अमृत पावतो आपण म्हणतो सुगती प्राप्त व्हावं. का म्हणतो सुगती? यासाठी आपण ते समजून घ्या. आधी बोलण्यासाठी बरंच काही आहे त्यावरती, पण आपल्याला ते थोडं थोडं आधी समजून घ्यावं लागेल. एकदमच हा विषय तुमच्या लक्षात येणार नाही, पण हा तितकाच गहन विषय आहे. समजून घ्यायचा विषय, जीवन जगण्याचा विषय. धम्मचा मार्ग हा जीवन जगण्याचा विषय. ठीक आहे. म्हणून आपण तो समजून घ्या आणि यापुढेही चांगल्या तऱ्हेने धम्माचं आपण आचरण करा अशी मी आशा बाळगतो. ताईंनी खूप सुंदर असं आपल्याला इथे त्याविषयी समजवलं. त्यावर आपण आत्मचिंतन करा आणि धम्म समजून घ्या. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि शांत चित्ताने हा विषय ऐकलात, समजून घेतलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. आभाराचे गोड काम केल्याबद्दल धन्यवाद. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व तुम्हामाचे मुक्तीदाते परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन. माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस व त्यागास माझा पंचांग प्रणाम. तमाम भारतीयांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या तृतीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जगदगतीने चाललेल्या धर्मकार्यास माझा सविनय जय भीम. इथं उपस्थित सर्वांना माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रवचनकार सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर यांना पण माझा सविनय जय भीम. तसेच आतिश गांगुडे साहेब अध्यक्ष यांना पण माझा सविनय जय भीम. तसेच उपाध्यक्ष वाटशाखा मनीषाताई आगरे यांना पण माझा सविनय जय भीम. केंद्रीय शिक्षिका समता सैनिक, केंद्रीय शिक्षक बोधाचार्य यांना पण माझा सविनय जय भीम. इथं उपस्थित सर्व शाखेचे पदाधिकारी यांना पण माझा सविनय जय भीम. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकारिणी टीम यांना पण माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित उपासक, उपासिका, बालबालिका आणि विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांना पण माझा सविनय जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख प्रवचनकार सन्माननीय ज्योतिताई क्षीरसागर यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आज या ठिकाणी नियोजित विषयावरती सुंदर असे मार्गदर्शन केले. ताई, त्याबद्दल आपले धन्यवाद. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आणि संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुडे साहेब यांनी पण आपल्या अध्यक्ष मनोगतातील सुंदर असे मार्गदर्शन केले. साहेब तुमचे पण मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी समता सैनिक आपली कर्तव्यपर ड्युटी निभावली ते म्हणजे शाखेचे समता सैनिक देवानंद कांबळे साहेब यांचे पण शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी अल्पहार दान देऊन भोजन दान देऊन त्यांनी आपली दान पात्रता पूर्ण केली ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकारिणी टीम यांचे पण शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे वार्ड शाखा व उद्धव शाखा गेली 8 दिवस हा कार्यक्रम संपन्न केला ते म्हणजे वार्ड शाखेचे व उद्धव शाखेचे सर्व पदाधिकारी यांचे पण मनपूर्वक आभार. आणि आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात आणि कार्यक्रमाला आपल्यामुळे शोभा आली त्यामुळे आपला सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाला तालुका शाखेचे सरचिटणीस संतोष साहेब खंडागळे आज उपस्थित आहेत. योगायोग खूप मोठा आणि चांगला आहे. त्यांचे मार्गदर्शन आज लाभले. त्यांचेही शाखेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता करते. सर्वांनी हात जोडावे.